हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत ऑपरेशन जल राहत. याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या आजच्या विषयाकडे. ही भारतीय लष्कराने पूरग्रस्त विभागात मदत आणि बचाव कार्यासाठी सुरू केलेली मोहीम आहे. तर ही मोहीम कधी सुरू झाली? तर 23 जुलै 2026च्या चालू घडामोडींनुसार आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यावर हे ऑपरेशन सुरू करण्यात आले. कोठे सुरू? आसाम राज्यात, आसामची राजधानी दिसपूर. का सुरू केले? तर आसाममध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर आला, गावे पाण्याखाली गेली, रस्ते बंद झाले आणि लोक अडकले. पूरग्रस्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे, पाणी, अन्नपाणी पोहोचवणे आणि वैद्यकीय मदत करण्यासाठी लष्कराने हे ऑपरेशन हाती घेतले. कोण करत आहे? भारतीय सेना. लष्करांच्या जवानांसोबत NDRF, SDRF आणि स्थानिक प्रशासन देखील मदत करत आहे. तर काय काम केले जाते? तर बचाव कार्य, बोटी आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे, राहत साहित्य, अन्न, पाणी, औषधे आणि तंबूचे वाटप करणे, वैद्यकीय मदत, पूरग्रस्त भागात तात्पुरते वैद्यकीय कॅम्प्स उभारणे, रस्ते आणि पूल, तुटलेले संपर्क पुन्हा जोडणे. पुढे पाहूया महत्त्वाचे मुद्दे. जल राहत म्हणजे पाण्यापासून दिलासा. अशा प्रकारची ऑपरेशन्स पूर, चक्रीवादळ आणि नैसर्गिक आपत्तींच्या वेळी भारतीय सैन्य नियमितपणे करते. आसाममध्ये दरवर्षी ब्रह्मपुत्रा नदीला पूर येतो, त्यामुळे लष्कर नेहमीच मदतीसाठी तयार असते. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.